दैनंदिन चालू घडामोडी प्रश्न क्रमांक 1. स्वातंत्र्य दिवस 2025च्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून कोणी जाहीर केलेले राष्ट्रीय सुरक्षा अभियान आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नरेंद्र मोदी. अधिकची माहिती, त्याचे उद्दिष्ट भारताची सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने भारतीय सैन्याची तयारी मजबूत करणे आहे. भारताच्या सामरिक, नागरिक आणि धार्मिक स्थळांना संभाव्य शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण देणारे एक मजबूत कवच निर्माण करणे आणि त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित करणे हा असेल. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशाने अलीकडेच अधिकृतपणे 100 गिगावॅट सौर फोटोव्होल्टाईक मॉड्यूल उत्पादन क्षमता गाठली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत. ही कामगिरी आत्मनिर्भर भारत विजन शी सुसंगत स्वावलंबी सौर उत्पादन परिसंस्था विकसित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ही उपलब्धी 2014मधील 2.3 गिगावॅट क्षमतेपेक्षा लक्षणीय वाढ दर्शवते. यानंतर प्रश्न क्रमांक 3. दरवर्षी जागतिक मानवतावादी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 19 ऑगस्ट रोजी. हा दिवस जगभरातील मानवतावादी कर्मचाऱ्यांचा आणि मदतीसाठी काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करतो. विशेषतः ज्यांनी मानवतावादी कार्यादरम्यान आपले प्राण गमावले त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. या वर्षीची थीम आहे स्ट्रेंथनिंग ग्लोबल सोल्जरिटी अँड इम्पॉवरिंग लोकल कम्युनिटीज. यानंतर प्रश्न क्रमांक 4. बुरेविस्निक अणुऊर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रशिया. अधिकची माहिती, हा देश आर्क्टिकमधील नोवाया ड्रोमल्या येथील पेनकोवर रेंजवरून त्यांच्या 9M730 बुरेविस्निक अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन चाचण्यांची तयारी करत आहे. जर ते यशस्वी झाले तर ते जगातील पहिलेच अणुऊर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र असेल जे अमर्यादित पल्ल्यासह जागतिक स्तरावर कोणत्याही ठिकाणी मारा करू शकेल. रशियाला आहे. रशियाचे अध्यक्ष आहे व्लादिमीर पुतिन. राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल. तसेच तुमच्यासाठी प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती? खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. सामान्य आणि चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.